नमस्कार मित्रांनो, वेदाआधी तू होतास ही बाबूराव बागुलांची अत्यंत नावाजलेली कविता BA भाग 2च्या सेमिस्टर 4 साठी मराठी आवश्यक या पुस्तकामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ही कविता अभ्यासक्रमाला नेमलेली आहे। बाबूराव बागुल हे मराठी साहित्यामधले अत्यंत प्रख्यात नावाजलेले कवी, लेखक, समीक्षक, कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत। दलित साहित्यामध्ये त्यांचं विशेष योगदान आहे। सूड कादंबरीने मराठी साहित्याला दलित साहित्याची खऱ्या अर्थानं ओळख करून दिली। दलित जीवन काय आहे, दलितांचं जगणं कसं आहे याची ओळख सूडने करून दिली आहे। तर मरण स्वस्थ आहे या कथासंग्रहाने या धर्तीवर माणसांचं जगणं किती निष्ठुरपणाने त्यांना वागवल्या जाते, किती हलाखीचं जीवन जगलं त्यांना दिल्या जाते, कशा पद्धतीने त्यांना प्रताडित केल्या जाते आणि जगण्यापेक्षा मरण स्वस्थ होत आहे, ही आंतरेची समस्या त्यांनी या कथेच्या माध्यमातून, कथासंग्रहाच्या माध्यमातून व्यक्त केली। तर वेदाआधी तू होतास या कविता संग्रहाच्या माध्यमातून आणि या कवितेच्या माध्यमातून माणसाचं मोठेपण, माणसाचं उच्चतम, माणसाचं आभाळपण, आभाळाला आकाशाला गवसणी घालणारं माणसाचं मोठेपण त्यांनी व्यक्त केलं। त्यांनी कवितेमध्ये कोणता अर्थ व्यक्त केलाय तर वेद इथले प्राचीन ग्रंथ मानले जाते, पण त्यांनी हेही मान्य केलं की वेदा आधी सुद्धा तूच होतास। कोण होतास तर माणूस होता। माणसाला महत्ता देणारं, माणसाचं मोठेपण विशद करणारं हे सगळं भाष्य या कवितेच्या माध्यमातून आपण करूया। मित्रांनो, बाबूराव बागुल म्हणतात की वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास, पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास। माणसा, तू वेदाच्या आधी सुद्धा होतास आणि तू या पृथ्वीचं, या निसर्गाचं, या आकाशाचं विराट वैभव रूप पाहून, अक्राळ विक्राळ रूप पाहून तू व्यथित होत होतास। कधी कधी भीती वाटत होती, कधी कधी हर्ष होत होता। माणसाला जगण्याची, माणसाला मरण्याची भीती वाटते, त्या भीतीपोटी तू या विक्राट विराळ रूपासाठी समोर नतमस्तक होत होता आणि त्याला तुझ्या जगण्यासाठी, तुझ्या सुंदर जगण्यासाठी, तुझ्या सुरक्षित जगण्यासाठी तू याचना करीत होता। ते याचना म्हणजे काय तर त्या याचनाच रुचा झाल्या। वेदांच्या रुचा म्हणजे काय तर माणसाच्या सुरक्षित, सुंदर, सुसंस्कारित जगण्यासाठी जे काही मंत्र, जे काही याचना केल्या गेल्या त्या याचनाच म्हणजे रुचा आहेत। आणि माणसाचं मोठेपण व्यक्त करताना बाबूराव बागुल म्हणतात की तू सूर्याला सूर्य म्हटलेस, या विश्वाचं, या अवघ्या विश्वाचं नामकरण तूच केलंस। माणसा, तू एवढा मोठा आहेस। खरं म्हणजे बाबूराव बागुलांना असं का म्हणावं लागतं तर मित्रांनो, इथल्या भारतभूमीमध्ये माणसांपेक्षा कुणीतरी वेगळंच श्रेष्ठ होतं। केशवसुतांपर्यंत तर माणसांवर, माणसातील भावनांवर कविताच कोणी केल्या जात नव्हत्या। सगळी कविता ही देवदेवतांच्या भोवताल रिंगण घालत होती। माणसांना इथे अत्यंत नीच, गलिच्छ मानलं जात होतं आणि जी गोष्ट पाहिलेली नाहीये, जी गोष्ट अनुभवलेली नाहीये त्या देवदेवतांना श्रेष्ठ, उच्चतम मानलं जात होतं। माणसाला नाकारलं जात होतं आणि नसलेल्या गोष्टींना स्वीकारलं जात होतं। माणसांना हिनत्व दिल्या जात होतं आणि त्याही माणसांमधील काही माणसांना तर ढोराडुकऱ्यांपेक्षाही नीच लेखल्या जात होतं। माणसाला माणूस म्हणून फारच कमी वेळ या ठिकाणी किंमत मिळाली आणि म्हणून त्या माणसाची किंमत अधिष्ठित करण्यासाठी, त्या माणसाला इथे माणूस म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि त्या माणसाचं आदिम काळापासूनचं मोठेपण व्यक्त करण्यासाठी बाबूराव बागुल म्हणतात की तू सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र झाला। अवघ्या विश्वाचे नामकरण तूच केले।
म्हणजेच काय? म्हणजेच मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा की माणूस इथला मुख्य आहे, मूळ आहे, आणि माणसाने ज्याला ज्याला नाव दिले त्याचं ते नाव झालं. माणसाने आकाश म्हटले आकाश झाले, माणसाने धरती म्हटलं धरती झाले, माणसाने पाणी म्हटलं पाणी झाले, माणसाला माणूस म्हटलं माणूस झाला, माणसाने माणसातल्या माणसाला महामानव म्हटलं महामानव झाला, आणि काही माणसांनी माणसातल्या माणसाला शूद्र म्हटले शूद्र झाले. इथल्या प्रत्येक गोष्टीचं नामकरण हे माणसानेच केलं. अशा पद्धतीचे माणसाला मोठेपण व्यक्त करणारी ही कविता आहे, आणि प्रत्येकाने ते अगदी मान्यही केले. जे माणसाने नामकरण केले ते मान्य केले. हे प्रतिभावान माणसाला मुजरे करताना बाबूराव बागुल म्हणतात की हे प्रतिभावान माणसा, तूच आहे सर्व काही, आणि तुझ्यामुळेच ही सजीव सुफलाम सृष्टी. माणूसच या जगाचा उद्गाता आहे, माणूसच या जगाचा निर्माता आहे, माणूसच आदी आहे, माणूसच मध्य आहे, माणूसच अंत्य आहे, माणूसच सर्व काही आहे. आणि म्हणून माणसाचे मोठेपण, माणूसच या जगाचा नियंता आहे, निर्माता आहे, निर्मिक आहे, तोच ईश आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे, तोच मानव आहे, महामानव आहे, मानवच सर्व काही आहे. माणसांना किंवा माणसांसाठी वेदाआधी तू होतास ही कविता म्हणजे माणसांसाठी बाबूराव बागुल यांनी गायलेली आरती आहे. माणसांवर किंवा माणसांच्या माणुसकीवर, माणसांच्या प्रतिभेवर उधळलेली ही सुमने आहेत. वेदाआधी तू होतास म्हणजे काय? इथे वेदांना महत्व नाही, तर ज्याने निर्माण केलंय त्या माणसाला महत्व देऊया. माणसांचं मूल्य प्रतिष्ठित करणारी ही कविता आहे. मित्रांनो, वेदाआधी तू होतास या कवितेच्या निमित्तानं बाबूराव बागुल माणसांचं मोठेपण कसं व्यक्त करतात हे यामधून आपल्याला सांगता येईल. धन्यवाद.